मागे घेण्याचा जो अंतिम तारीख आहे ती 2 जानेवारी 2026 आहे. दुपारी सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत आपण ते घेऊ शकता. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा जो दिनांक आहे तो 3 जानेवारी 2026 आहे. अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करायची तारीख सुद्धा 3 जानेवारी 26 अशीच आहे. नंतर आपल्याला मतदानाचा दिनांक जो आहे तो 15 जानेवारी 2026 आहे. सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 या कालावधीमध्ये पूर्ण मतदानाची वेळ राहणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की प्रचार हा 48 तास अगोदर थांबतो. तर 13 तारखेला 5:30 वाजेपर्यंत आपल्याला प्रचाराचा कालावधी आहे. मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक हा 16 जानेवारी 2026 सकाळी 10 नंतर आपल्याला मतमोजणी ही सुरू होणार आहे. आपण जे राजपत्र प्रसिद्ध करण्याचा जो दिनांक आहे 19 जानेवारी रोजी निवडून आलेल्या उमेदवारांची यादी ही प्रसिद्ध करणार आहोत. प्रभाग क्रमांक 1, 2, 3 साठी एक निवडणूक निर्णय अधिकारी आहे. तिथं कार्यालय जे आहेत माता व बाल रुग्णालय दिघा नवीन जे तिथं नवीनच तयार झालं त्याच्यामध्ये ते आहे. दुसरा जो मतदान केंद्र मतदान अधिकारी आहेत निवडणूक अधिकारी आहेत ते देवदत्त ठोंबरे म्हणून आहेत. ते 4, 5 आणि 7 याच्यामध्ये सरस्वती विद्यालय सेक्टर 5 ऐरोली नवी मुंबई इथे आहे. तिसरे 6, 8 आणि 9 याचं समाज मंदिर हॉल भूखंड क्रमांक 10 सेक्टर 7 घनसोली नवी मुंबईमध्ये आहे. तिसरा आणखी चौथा जो कार्यालय निवडणूक निर्णय अधिकारी आहे ते 10, 11, 12, 13 या प्रभागासाठी एक निवडणूक निर्णय अधिकारी राहील. ते अण्णासाहेब पाटील सभागृह पहिला मजला सेक्टर 5 कोपरखैरणे नवी मुंबई इथे राहील. 14, 15, 19 आणि 20 हे प्रभागांसाठी एक निवडणूक निर्णय अधिकारी काम करतील आणि त्याचं कार्यालय सुद्धा मी आता अण्णाभाऊ साठे समाज मंदिर प्लॉट नंबर 187 सेक्टर 10 सानपाडा नवी मुंबईमध्ये आहे. नंतर 16, 17, 18 मध्ये जलतरण तलाव संकुल भूखंड क्रमांक 196 ए सेक्टर 12 वाशीमध्ये त्याचं राहील. 21, 22, 23, 24 यांच्यासाठी आगरी कोळी भवन प्लॉट नंबर 12 सेक्टर 24 नवी नेरूळ नवी मुंबईमध्ये राहील. आणि 25, 26, 27, 28 साठी ए विभाग कार्यालय बेलापूर भवन सेक्टर 11 CBD बेलापूर इथं हे आपल्याला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची हे राहील. आपल्याकडे दुबार मतदारांची एकूण संख्या 45,588 एवढी आलेली आहे. त्याची छाननी आता BLO स्तरावर सुरू आहे आणि याचे सगळ्यांना आपण त्याच्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार त्याला ऑप्शन द्यायचा आहे की त्याने कुठे मतदार तो त्याचा आधी व्हेरिफिकेशन होईल आणि जे निश्चित होतील दुबार मतदार यादी तर त्याच्यानुसार मग त्याला ऑप्शन घेऊन आपण